सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये चांगलीच मोठी वाढ पाहायला मिळत असून लवकरच उन्हाळ कांदा 4000 रुपयाचा टप्पा पार करणार आहे। तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव। मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राइब करा। आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राइब केलेलं आहे। मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही। त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राइब करून ठेवा। चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले उन्हाळ कांदा बाजार भाव। तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 4605 क्विंटल। या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2200 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3400 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 197 क्विंटल। अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 2000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2500 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे मंचरवणी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 871 क्विंटल। मंचरवणी या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 2300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3200 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तब्बल 4000 रुपये प्रति क्विंटल। यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 12124 क्विंटल। सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2700 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3850 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 309 क्विंटल। या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2800 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तब्बल 4000 रुपये प्रति क्विंटल। यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 2691 क्विंटल। नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2700 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3351 रुपये प्रति क्विंटल। यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 6475 क्विंटल। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1311 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3000 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तब्बल 3300 रुपये प्रति क्विंटल। यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 19600 क्विंटल। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3000 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3252 रुपये प्रति क्विंटल। यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 2395 क्विंटल। संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2055 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3611 रुपये प्रति क्विंटल। यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 7200 क्विंटल। चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1425 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2870 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3575 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 16200 क्विंटल। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3050 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3412 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 6209 क्विंटल। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3500 रुपये प्रति क्विंटल।